नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत। सिंधू मधुला घेऊन हॉस्पिटलमध्ये येते। मधु बेशुद्धच असते। सिंधू ही नर्सला म्हणत असते की नर्स यांना ऑपरेशन थिएटरमध्ये ॲडमिट करा आणि डॉक्टर कोणते आहे ते मला सांगा, कारण यांना साप चावलेला आहे, यांच्या जीवाला धोका आहे। तर लगेच सिंधू घाईने मधुची ही ट्रीटमेंटची व्यवस्था करत असते। त्यानंतर सिंधू राघवला म्हणत असते की राघव, तुम्ही अंकुरला घेऊन घरी जा, कारण जास्त वेळ अंकुरला हॉस्पिटलमध्ये नको ठेवायला। राघव म्हणतो की जर तुला इमर्जन्सी लागली तर। सिंधू म्हणते की हे दररोजचे काम आहे, त्यामुळे मी व्यवस्थित मॅनेज करेल, तुम्ही घरी जा, फ्रेश व्हा आणि नंतर या, तेव्हा मी घरी जाईल। तर राघव म्हणतो ठीक आहे सिंधू, पण इमर्जन्सी लागल्यानंतर मला नक्की कॉल कर। एवढे डॉक्टर येतात। डॉक्टर विचारतात की डॉक्टर सिंधू तुम्ही ते काय करतात? तर सिंधू सांगू लागते की मधुताई आहे ना, त्यांना साप चावला म्हणून इमर्जन्सी वॉर्डमध्ये त्यांना हलवण्यात आले, त्यामुळे त्यांना घेऊन येथे आले। त्यानंतर इकडे राघव घरी येतो। तर राघवला इतके नाराज पाहून राजश्री विचारते की अरे राघव, काय झाले आणि तुम्ही इतके घाईने कुठे गेला होतात? तर राघव झालेला सर्व प्रकार राजश्रीला सांगतो। राजश्री तर डोक्याला हातच लावते आणि मधुला साप चावल्यामुळे तिला आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्याचे सुद्धा तो सांगतो। आणि सिंधू तिच्याजवळ थांबलेली आहे। तर लगेच राजश्री म्हणते की अरे परमेश्वरा, या घरात नेमकं काय चालले, कुणालाच काही समजेना, आणि राणीला तर अशी दुर्बुद्धी का सुचत असेल? राघव म्हणतो की मला सुद्धा माहिती नाही। राजश्री म्हणते की मी अंकुरला सांभाळते, तू तोपर्यंत फ्रेश हो आणि आराम कर। राघव म्हणतो की नाही, मी हॉस्पिटलमध्ये जाऊन येतो, म्हणून राघव पुन्हा जायला निघतो। तर जाताने राजश्री राघवला म्हणते की राघव, हा उपमा आहे, सिंधूला सुद्धा दे आणि तुम्ही दोघं सुद्धा खा। राघव म्हणतो की मला भूकच नाही, मला वाटेल सुद्धा नव्हते की मधु असं काहीतरी करेल, आणि ते थॉट माझ्या डोक्यातून जातच नाही। राजश्री म्हणत असते की अरे राघव, तू स्वतःची सुद्धा काळजी घे, कारण तुला सिंधूची सुद्धा काळजी घ्यायची। तर इकडे सिंधू ही एकटीच बसलेली असते आणि ती उठून उभी राहते, तर तिला चक्कर येते आणि चक्क सिंधू बेशुद्ध पडलेली असते, तेथे मात्र कोणीच नसते। त्यानंतर इकडे राघव राजश्रीला म्हणत असतो की मधु, सिंधूबरोबर इतकी नीच वागली तरी सुद्धा सिंधूने तिचे कर्तव्य पार पाडले, एक डॉक्टर होण्याचे आणि एक फॅमिलीचे, कारण तिने तिचा जीव वाचवला आणि स्वतःच्या जीवाला मात्र थोडीशी सुद्धा पर्वा केली नाही। तर राजश्री सुद्धा सिंधूचे कौतुक वाटते। ती राघवला म्हणते की राघव, तू खरंच नशिबवान आहेस, कारण तुला सिंधूसारखी बायको मिळाली, आणि आज तुम्हाला एक वचन दे, म्हणून राजश्री राघव पुढे हात धरते, आणि तू कितीही काही झाले तरी सिंधूची साथ कधीही सोडणार नाही। तर राघव हा राजश्रीला वचन देतो की आई, मी सिंधूची साथ कधी सोडणार नाही। राजश्री खुश होते आणि हे उपमा घे, दोघांची सुद्धा काळजी घे, सिंधूकडे सुद्धा लक्ष दे, असे राघवला म्हणते। त्यानंतर इकडे नर्स धावतच येतात आणि सिंधूला बघून त्या घाबरतात, म्हणून डॉक्टरांना आवाज देतात। डॉक्टर येतात की सिंधूला काय झाले असेल, म्हणून लगेच सिंधूला ते इमर्जन्सी वॉर्डमध्ये शिफ्ट करतात। डॉक्टर म्हणतात की नक्की यांनी सापाचे विष काढण्याचा तोंडाने प्रयत्न केला असणार, आणि आता विष तर यांच्या शरीरात पसरले असणार, तर असे असेल तर खूप भयंकर असेल, म्हणून डॉक्टरांना सुद्धा धक्का बसतो। तेव्हा डॉक्टर घाईने नर्सला अँटिट्यूड आणण्यासाठी लावतात। तर नर्स बाहेर येत असते, तेवढ्यात राघव येतो आणि सिंधूला शोधत असतो। त्या नर्सला विचारतात की डॉक्टर, सिंधू तुम्हाला दिसल्यात का? तर नर्स सांगतात की ते थोड्या वेळापूर्वी येतेच होत्यात, पण त्यांना अचानक चक्कर आली, त्यामुळे त्यांना ॲडमिट केले। राघव म्हणतो की काय झाले असे? राघवला धक्का बसतो। नर्स सांगतात की डॉक्टर त्यांना चेक करतात। तर राघव घाईने तेथे येतो आणि डॉक्टरांना विचारतात की डॉक्टर, सिंधूला काय झाले असेल? डॉक्टर सांगतात की सिंधूने बहुतेक तोंडाने विष काढण्याचा प्रयत्न केला असणार, त्यामुळे संपूर्ण विष त्यांच्या शरीरात उतरले गेले। तर राघवला मोठा धक्का बसतो। राघव म्हणतो की आता काय करायचे? तर लगे डॉक्टर सांगतात की एक इंजेक्शन दिले, पण आता आम्ही नर्सला अँटिट्यूड सुद्धा आणण्यासाठी सांगितले, बघू काय होते ते। डॉक्टर बाहेर जातात। राघव सिंधूजवळ येतो आणि सिंधूला उठवण्याचा प्रयत्न करत असतो। सिंधू, तू का दुसऱ्याचाच विचार करत असते, स्वतःचा विचार का करत नाही? मधु तुझ्याशी किती नीच वागत असते तरी सुद्धा तू तिच्या भल्याचाच विचार केला। आता तुझ्यावर बाळाची एक जबाबदारी, माझी जबाबदारी होती, आमचा विचार का करत नाही तू? आणि स्वतःचा विचार सुद्धा करत नाही। तुला का समजत नाही सिंधू, आमच्या दोघांची जबाबदारी तुझ्यावर आहे, तुझ्याशिवाय आम्ही कसे राहू शकणार? तेवढ्यात नर्स येतात आणि नर्स राघवला विचारतात की डॉक्टर कुठे गेलात?
राघव सांगतो की बाहेर गेले आणि काय झाले, तर नर्स सांगू लागतात की हॉस्पिटलमधील अँटीट्यूड ही संपलेली आहे, बाहेरून ती ॲडजस्ट करावी लागणार. तर लगेच राघवला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो. नर्स सांगतात की त्यांच्या शरीरात विष पसरायला सुरुवात झाली, लवकर घाईने आपल्याला हे सर्व आणावे लागणार. राघव म्हणतो की मला ते कागदावर लिहून द्या, मी लगेच हे मॅनेज करतो. तर राघव लगेच घाईने आपल्या शेजारील माणसाला एकाला फोन करतो आणि मला तुमची बाईक लगेच हवी. तेव्हा राघव घाईने एका हॉस्पिटलमध्ये येतो आणि तेथील ह्या सहकार्याला विचारतो की मला इमर्जन्सी हे औषध हवे. तर ते माणूस सांगू लागतो की अहो तो फार्मसीवाला बाहेर गेलेला आहे आणि इथले मला थोडीशी माहिती नाही, थांबा थोड्या वेळ. राघव म्हणत असतो की माझ्याकडे थांबायला सुद्धा वेळ नाही, माझ्या बायकोला साप चावला आणि ती जीवन मरणाच्या दारात आहे, हे औषध मला तातडीने द्या. तर तो माणूस म्हणू लागतो की अहो हे औषध फार्मसीवाले देतात, आम्हाला नाही कळत त्यामधले. राघव त्या माणसाला घाईने फोन लावण्यासाठी सांगतो. तर तो माणूस फोन लावतो तर फोन व्यस्त येत असतो. राघव पुन्हा फोन कॉल करण्यासाठी लावतो तरी सुद्धा फोन व्यस्त येतो. राघव म्हणतो की मी तुम्हाला हे डॉक्युमेंट्स दाखवले, ते फक्त वाचायचे आणि त्यावरील औषध मला लिहून द्यायचे. तर तो माणूस म्हणतो की अहो आम्हाला असे नाही करता येत. तेव्हा राघव आपल्या खिशातून IPS ऑफिसरचे कार्ड काढतो आणि त्या माणसाला दाखवतो. तर तो माणूस घाईने राघवला ते औषध आणून देतो. त्यानंतर इकडे रत्नाकर, ऋतुराज आणि काकू हॉस्पिटलला येतात आणि नर्सला विचारतात की डॉक्टर सिंधू कुठे आहे. तर नर्स सांगू लागतात की त्यांच्या नातेवाईकांना साप चावला होता आणि डॉक्टर सिंधूने ते विष तोंडाने काढले, म्हणून ते विष आता त्यांच्या शरीरात पसरले, त्यांच्या जीवाला सुद्धा धोका आहे आणि त्यांच्याबरोबर जे होते ते अँटीट्यूड आणण्यासाठी बाहेर गेलेत आणि जर अँटीट्यूड नाही मिळाला तर डॉक्टर सिंधू यांचा जीव वाचवणे खरंच शक्य नाही. ते ऐकून घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर इकडे राजश्री देवासमोर बसलेली असते. ऋतुजा आणि रेश्मा सुद्धा तेथेच असतात. राजश्री हात जोडून रडत देवाला म्हणत असते की अरे सिंधूने स्वतःसाठी काहीच केले नाही रे, पण दुसऱ्यासाठी ती कायम झटत आली. राणीने तिचे बाळ सुद्धा पळवण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या सिंधूला जर ह्या संकटातून तू वाचवले नाही तर मी तुझ्याकडे बघणार सुद्धा नाही रे. देवा राणी अशी का वागली असेल आणि का त्याचे प्रायचित्त माझ्या सिंधूला भोगावे लागते. ऋतुजा म्हणते की आता त्या दोघींना फक्त सुखरूप घरी येऊन दे राजश्री काकू, मग त्या राणीला विचारू आपण की तू अशी का वागली, तिला चांगला धडा शिकवलाच पाहिजे. बहिणी तुम्ही आता आराम करा, आरामाची तुम्हाला खरंच खूप गरज आहे. आणि रेश्मा तू वहिनींना घेऊन रूममध्ये जा आणि त्यांना पिण्यासाठी दूध दे. राजश्री म्हणते की नाही, मला भूक सुद्धा नाही, जोपर्यंत माझी सिंधू ठीक होत नाही तोपर्यंत मला काही खायचे सुद्धा नाही. राजश्री म्हणते की नाही, जोपर्यंत माझी सिंधू सुखरूप घरी येत नाही तोपर्यंत मी काही खाणार सुद्धा नाही, म्हणून ती खूप रडू लागते. त्यानंतर इकडे राघव ते अँटीट्यूड घेऊन येतो आणि काकू, रत्नाकर आणि ऋषभ त्यांना तेथे पाहून विचारतो की तुम्ही येथे कसे. तर काकू सांगू लागते की अरे राणीचा फोन आला होता आणि तिने आम्हाला सर्व सांगितले, म्हणून घाईने आम्ही येथे आलोत. आणि तुला ते अँटीट्यूड मिळाले का. राघव म्हणतो की हो मला मिळाले. आणि तेवढ्यात नर्स येतात. तर राघव त्या नर्सच्या हातामध्ये ते अँटीट्यूडचे इंजेक्शन द्यायला लागतो. तर ते नर्सच्या हातातून खाली पडते आणि फुटते. राघवला खूप राग येतो आणि नर्स म्हणते की सॉरी, मी हे चुकून केले नाही, मला माफ करा. तर लगेच राघव त्या नर्सवर खूप ओरडतो, लक्ष देऊन तुम्हाला काम करता येत नाही का. तर रत्नाकर आणि ऋतुराज राघवला शांत करतात. नर्स रडायला लागतात आणि डॉक्टर सिंधूकडे खूप वेळ कमी आहे, फक्त 10 मिनिटात. राघव म्हणतो की आता मी सिंधूचा जीव कसा वाचू शकतो 10 मिनिटात. सर्वांना मोठा धक्का बसतो, सर्वांच्या तर पायाखालची जमीनच हदरते. त्यानंतर इकडे ऋतुजा आणि राजश्री, रेश्मा हे देवासमोर बसलेले असतात. तर दिवा अचानक विझायला लागतो. तर लगेच राजश्री लगेच आपल्या दोन्ही हाताने दिवा विझवण्यापासून वाचवते. राघव म्हणत असतं की मी काय करू, पण सिंधूला मी नाही वाचू शकणार. तर काय करावे तेच समजेना. सिंधूवर जर वेळीच विश्वास ठेवला असता तर आज ही परिस्थिती आपल्यावर आली नसती. सिंधूचे सर्व हक्क काढले आणि ते मधूला दिले, पण मधूने काय दिले, फक्त धोका. तिने आमच्यापासून आमचं बाळ सुद्धा हिसकवण्याचा प्रयत्न केला, ते सुद्धा मला कळले नाही. हरलो मी खरंच, म्हणून राघवला खूप वाईट वाटत असते. ऋषभ म्हणतो की दादा थांब, मी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये अँटीट्यूड भेटते का बघून येतो, म्हणून ऋषभ घाईने जातो. तर लगेच काकूही विनायकला हात जोडते आणि देवा तूच माझ्या सिंधूला आता वाचव, आणखीन संकट दाखवू नको. तर लगेच राघव म्हणतो की काकू आता देवसुद्धा सिंधूला वाचू शकणार नाही. तर सर्वांना खूपच धक्का बसतो. मी हारलो काकू, आणि आता काहीच नाही, कारण वेळसुद्धा निघून गेलेली आहे.
तर सर्वांना मोठा धक्का बसतो आणि हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये राघव मधूकडे आलेला असतो आणि मधू जे काही बोलते ते राघवने ऐकलेले असते आणि सिंधूच्या जीवाला धोकाच असतो, कारण मधूला सुद्धा त्याच गोष्टीचा फायदा घ्यायचा असतो। मात्र सिंधू ही लवकरच बरी होणार आणि सुखरूप आपल्या घरी परत कशी येणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।